अशी राम लक्ष्मणासारखी जोडी, राम भरतासारखी जोडी असू शकते आजच्या काळामध्ये. आणि त्यांना घडवण्यामध्ये आपलं बहिणींचं जे योगदान आहे, मला वाटतं त्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्यांचा कृतज्ञतापूर्वक गजर करूया. सक्सेस स्टोरी नंतर ऐकताना फार गोड वाटते, पण ती जेव्हा घडत असते तेव्हा तो किती कठीण काळ असतो याची कल्पना मला वाटतं आपल्याला हे पुस्तक वाचून येणारच आहे. आज आपल्याबरोबर राजीव खंडेकर सर आहेत. सर जशा आपल्याला महाराष्ट्राच्या हेडलाईन्स तातडीने पोहोचवत असतात, त्याचबरोबर महाराष्ट्राची हार्टलाईनसुद्धा ओळखणारे असे राजीव खंडेकर सर आहेत. या निमित्ताने आपण त्यांच्याशी संवाद साधू. व्यासपीठावरची सगळी मान्यवर मंडळी, आचार्य अत्रेंच्या भाषेत म्हणायचं तर गेल्या 10,000 वर्षात असा कार्यक्रम झाला नाही आणि पुढच्या 10,000 वर्षात होणार नाही असा प्रतिसाद आज या कार्यक्रमाला मिळाला. मराठी साहित्याच्या इतिहासामध्ये पहिलीच आवृत्ती 1 लाखाची असं स्वप्नही कधी कोणी पाहिलं नव्हतं. असं काहीतरी घडलं आहे, घडत आहे, यापुढं घडेल याची शाश्वती नाही. घडलं तर ते जेव्हा दुसरा भाग येईल तेव्हा घडेल बहुतेक. पण अद्भुत वाटावं असा हा सगळा कार्यक्रम आहे. खरं तर 50 वर्षांपूर्वी शोले आला होता आणि आत्ताच त्याचं 50वे वर्ष झालं. आणि त्याच्यामधला तो एक डायलॉग की गब्बर सिंगमधलं, गावामधल्या रामपूरमधल्या लोकांमधला की बेटा सो जा नाही तो गब्बर आ जाएगा, तो एका व्हिलनच्या बद्दलचा, खलनायकाच्या बद्दलचा, गावातल्या सज्जन लोकांमधली ती भीती होती. तुकाराम मुंडेंनी अशी काही जादू केली आहे की सगळ्या भेसळवाल्यांना काम ठीक करो नहीं तो तुकाराम आ जाएगा. सज्जन शक्तीचा असा धाक निर्माण होणं आत्ताच्या काळामध्ये ह्याच्या इतकी दिलासादायक, आशादायक गोष्ट नाही असं मला वाटतं. आज जी गर्दी इतक्या मोठ्या संख्येनं आली आहे, मला हे फार आश्वासक यासाठी वाटतं कारण आज आपण बघतोय की समाजामध्ये आपल्या सगळ्या व्यवस्था इतक्या सडून गेलेल्या आहेत. आणि इतकं म्हणजे मग ज्या लोकशाहीचा जे स्तंभ आपण म्हणतो त्या स्तंभांकडून ह्या लोकशाहीचं जतन व्हावं, त्याचं संरक्षण व्हावं अशी अपेक्षा आहे. त्यांनी या लोकशाहीचा जो सगळा मनोरा आहे तो तोलावा अशी अपेक्षा असती. आज आपल्याला असं दिसतं की हे सगळे स्तंभ पूर्णपणानं सडून गेलेले आहेत. ते एकमेकांना, ज्यांनी परस्परांवर लक्ष ठेवणं अपेक्षित आहे ते एकमेकांना चिअर्स करतायत. आणि या सगळ्यामध्ये सर्वसामान्य माणूस, त्याच्या अपेक्षा, त्यांच्या इच्छा, त्यांची स्वप्न याची पूर्ण धुळधाण झालेली आहे. आणि त्यामुळं जी एक प्रचंड नैराश्य आज सगळ्या समाजामध्ये भरून राहिलेलं आहे, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंडेंसारखा एक कर्तबगार अधिकारी आपलं कर्तव्य बजावतो आणि सगळा समाज त्याच्या पाठीशी उभा राहतो. ही आवश्यक गोष्ट आहे आणि ही किती म्हणजे ह्याचं मोल फार मोठं आहे. खरं तर मी आत्ता मुंबईहून येताना मी ह्या नावाबद्दल खरं तर विचार करत होतो. म्हणजे आता काय योग आहे आज, म्हणजे आषाढीच्या निमित्तानं आणि तुकाराम नावामुळं बरंच त्याच्याबद्दलच्या चर्चा झाल्या. मी त्या थोड्या विसरू नये म्हणून मी त्या कागदावर लिहिल्या. आणि मला असं लक्षात आलं की काय या नावामध्ये जादू आहे, काय या नावामध्ये महात्म्य आहे की या 2 तुकारामांमध्ये इतकं साधर्म्य दिसावं. पहिला गुण बाणेदारपणा आणि तडजोडहीन स्वभाव. त्यांचाही तोच होता, यांचाही तोच आहे. त्यामुळं मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास
कठीण वज्रासं भेदू आम्ही, असं जसं त्यांनी म्हटलं आणि आपल्या ताकदीनं जे काही आपल्याला करता येणं शक्य आहे ते त्यांनी केलं. वैयक्तिक आयुष्यामध्ये जे तुकाराम मुंडेंना ओळखतात त्यांच्याही बाबतीमध्ये म्हणजे मऊ मेणाहूनही म्हणजे हे जे काही अभंगाच्या ओळी आहेत ह्या फक्त यांच्यासाठी लिहिल्या असाव्यात असं त्यांचं एकूण वागणं, स्वभाव. तर एकीकडं मऊ मेणावून, पण जेव्हा घाव घालायची वेळ येते तेव्हा भल्या भल्यांची भंबेरी उडते. त्यामुळं बाणेदारपणा आणि तडजोडहीन स्वभाव हा पहिला गुण दोघांमधला. स्वच्छ चारित्र्य आणि प्रामाणिकपणा. संत तुकाराम महाराजांच्या आयुष्यामध्ये आपल्याला असे अनेक प्रसंग दिसतात की ज्याच्यामध्ये त्यांचा हा गुण दिसतो. या तुकारामांच्या आयुष्यामधल्या ह्या गुणाच्याबद्दल मी काही वेगळं सांगायची गरज नाही. आपण सगळेजण ते ओळखून आहोत, म्हणूनच इतकी प्रचंड गर्दी करून आज आपण इथं जमलेले आहोत. त्या तुकाराम महाराजांनी प्रस्थापित व्यवस्थेचा तीव्र विरोध केला आणि त्यामुळं त्यांना अनन्वित छळाला प्रस्थापितांकडून सामोरं जावं लागलं. आपल्या तुकारामाचा अनुभवसुद्धा यापेक्षा वेगळा नाही. प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये नैतिकतेच्या बळावर तीव्रपणानं ते लढा देत आहेत आणि त्या बदल्यात त्यांचा जो छळ बदल्यांच्या माध्यमातून होतो आहे ते आपण सगळे अनुभवतो आहोत. त्यामुळं त्याही अर्थानं या दोन्ही तुकारामांमध्ये कमालीचं साम्य दिसतं. चौथं साम्यस्थळ स्पष्ट वक्तेपणा आणि लोकजागृतीची आस. पुन्हा हा दोघांमधला इतका महत्त्वाचा समान दुवा, समान धागा आहे की त्यांनी कधी कोणाची भीडभाड ठेवली नाही. जेव्हा जे बोलायला पाहिजे ते बोललं, खऱ्याला खरं, खोट्याला खोटं म्हटलं. जेव्हा चांगलं म्हणायचं तेव्हा मोकळेपणानं म्हटलं. यांच्याहीबद्दल तेच आपल्याला म्हणता येईल. आणि लोकजागृतीची जी तळमळ, जी आस त्यांना होती ती आज आपण गेल्या अनेक वर्षांपासून तुकाराम मुंडेंमध्ये बघतोय. आणि ती लोकजागृती किती यशस्वी होऊ शकते, किती यशस्वी होती आहे हे आपण प्रत्यक्ष आत्ता अनुभवतो आहोत. आणि पाचवा शेवटचा दोघांमधला समान दुवा म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेनं कितीही छळ केला, कितीही अनन्वित प्रकारे मानसिक शारीरिक त्रास द्यायचा प्रयत्न केला, तरीसुद्धा जनता जनार्दन पूर्णपणानं त्यांच्या पाठीशी उभे राहिले. जनतेचं अफाट प्रेम त्या तुकोबारायांना मिळालं आणि आपण सगळेजण अनुभवतो आहोत की याही तुकोबांना ते आज अनुभवता येते. त्यांनाही तेच त्यांच्या वाट्याला आले. पण मला हे सगळं होत असताना म्हणजे मला ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मला खरं तर प्रश्न पडतो की समाज म्हणून आपण खरं काय लायकीचे आहोत. म्हणजे तुकाराम मुंडेंसाठी टाळ्या वाजवताना आपण प्रत्येकानं एकदा आपल्या आत स्वतःकडे एकदा बघितलं पाहिजे आणि विचारलं पाहिजे की आपण व्यक्ती म्हणून आणि एकंदर समाज म्हणून आपण काय लायकीचे आहोत. आपण मुंडेंना आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल प्रेम आहे, त्यांच्याबद्दल आपल्याला आपुलकी आहे. त्यांनी जे काम करतायत त्यांनी ते करावं असं आपल्याला खूप आतून वाटतं. आणि एकूणच सगळ्या ह्या ज्या दुष्ट शक्ती आहेत त्यांचा पराभव व्हावा असंही आपल्याला वाटतं. पण हे करताना ते सगळं त्यांनी करावं असं वाटतं. आपण त्यातलं काय करतो. आपली जी छोटं आपलं वर्तुळ आहे, आपल्या प्रभावाचं जे छोटं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये आपण त्यांच्याकडून ज्या अपेक्षा आहेत आणि त्या ज्या गोष्टी करतायत त्याच्या 1% तरी करतो का. आणि एकीकडं समाज म्हणून आपण त्या बाबतीमध्ये पूर्ण नालायक ठरतो. दुसरीकडं आपण कोणत्या गोष्टींनी पेटून उठतो, कशामुळं आपल्या भावना भयंकर तीव्र उद्दीपित होतात, कशामुळं आपल्याला रस्त्यावर यावंसं वाटतं. काहीतरी कुठली तरी व्हॉट्सॲपवरची, फेसबुकवरची काहीतरी पोस्ट येते, कुणीतरी काहीतरी लिहितं आणि त्याच्यामुळं आपल्या जातीय धार्मिक भावना दुखावतात. आपण रस्त्यावर येतो, आपण त्या सोशल मीडियावर एकमेकांची आई, मै, बहीण, भाव सगळं काढतो, सगळ्या कुटुंबांचे उद्धार करतो.
प्रसंगी रस्त्यावर येतो, पण आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जिथं आपण प्रत्यक्षामध्ये रस्त्यावर उतरलं पाहिजे अशा गोष्टींच्याबद्दल मात्र आपण पूर्णपणानं निर्विकार राहतो. आपल्याला त्या काय गोष्टी आहेत याच्याबद्दल जाणूनही घ्यायचं नसतं. आपल्याला फक्त भावनिक मुद्द्यांवर काहीतरी आपण कसे आक्रमक आहोत आणि आपण कसे तडफदार आहोत हे दाखवायचं असतं. जिथं केलं पाहिजे, जेव्हा केलं पाहिजे तिथं मात्र आपण काही करत नाही. म्हणजे आत्ता भेसळीचा मुद्दा निघाला. आपल्या कुणालाही हा प्रश्न पडत नाही की ज्या पनीरचा मगाशी संजय नाहरने उल्लेख केला, आपल्या कुणालाही हा प्रश्न पडत नाही की जर दुधाचा दर 60 रुपये लिटर आहे आणि जर 1 किलो पनीर करायचं असेल तर त्याला किमान 6 लिटर दूध लागतं. म्हणजे 360 रुपयाचं जर दूध लागतं, त्याची प्रोसेस करून त्याच्यावर ते गरम करणं, प्रोसेस करणं, पॅक करणं, याची जर त्याच्यामध्ये किंमत ॲड केली आणि ती बाजारामध्ये विकायला आल्यानंतर मधल्या सगळ्या साखळीमधल्या लोकांचं जे काही कमिशन आणि शेवटचा विक्रेत्याचा फायदा असं जर त्यात होणार असेल तर 300 रुपयाला पनीर आपल्याला मिळतं कसं? आपण कधीही आयुष्यात कुणीही 300 रुपये पनीर विकणाऱ्याच्या समोर जाऊन त्याचं गचुरं पकडत नाही, त्याच्या आपण कॉलरला हात घालत नाही. जे दूध आपल्या वाट्याला येतं ते दूध खरंच काय लायकीचं आहे हा प्रश्न आपल्याला कधी पडत नाही. आणि ही गोष्ट ही पनीरच्या बद्दलची आहे ती त्यांनीच सांगितली. मला नेहमी हा प्रश्न पडतो की शेंगदाण्याचा जर दर 150-250 रुपये किलो असेल आणि जर 1 किलो शेंगदाण्याचं 350 ते 400 ग्रॅम जर तेल निघत असेल तर 1 किलो तेल शेंगदाण्याचं खूप प्युअर, स्वच्छ, रिफाईंड वगैरे असं म्हणून 200 रुपयात माझ्या घरामध्ये येतं कसं? त्याची किंमत किमान 700 रुपये असली पाहिजे. 700-800 रुपयाच्या आत तर प्युअर शेंगदाण्याचं तेल कुणी विकूच शकत नाही. आपल्याला हा प्रश्नच पडत नाही, कारण आपण ह्या सगळ्या अशा गोष्टींच्याबद्दल अतिशय उदासीन आहोत. आणि समाज म्हणून जी आपली घसरण आज झालेली आहे त्याचे जे परिणाम आहेत त्या घसरणीतनं मग ज्या लायकीचे आपल्याला ब्युरोक्रॅट्स, राजकारणी, मीडियाचे लोक सगळे जे मिळाले ते आपण समाज म्हणून घसरलो आहे त्याची ती देण आहे. मी मागं पठारे सरांच्या बरोबरच एका कार्यक्रमात होतो, तिथं मी हा प्रसंग सांगितला होता की आपण समाज म्हणून आपल्या सगळ्याची घसरण कशी झालेली आहे, काय लायकीचं आपण आता उरलेले आहोत, काय आपलं राजकारण आहे. मी माझा एक पोलीस अधिकारी मित्र आहे त्याच्याकडे मी गेलो होतो आणि मला असं लक्षात आलं की पोलीस स्टेशनला जायची कधी वेळ सुदैवानं आली नव्हती आयुष्यात, पण किमान सिनेमामध्ये तरी बघितलं होतं की पोलीस स्टेशनमध्ये पूर्वी असे फोटो असायचे गुन्हेगारांचे, एक अशी हातात पाटी घेतलेला आणि एक प्रोफाईल फोटो. आणि मला असं लक्षात आलं की आता पोलीस स्टेशनमध्ये असे फोटोच नाहीत. तर मी माझ्या मित्राला विचारलं, अरे काय आता तुम्ही ते फोटो लावणं बंद केलं का? तो म्हणाला, कशाला आता फोटो लावायचे, ज्यांचे फोटो लावायचे ते सगळे होर्डिंगवर दिसतात. पण आपण टाळ्या वाजवतो, पण आपण ह्या लायकीचे आहोत की ह्याच असल्या गणंगांना आपण मुठभर काहीतरी त्यांच्याकडनं जे मिळतं, एखादं पाकिट, गावांकडं असेल तर मटणाची पार्टी, एक दारूची बाटली, याच्यासाठी मतं देतो, निवडून देतो. आणि हे पूर्वी ग्रामीण भागामध्ये होतं. आता पुण्यासारख्या शहरामध्ये सुद्धा लोक सोसायटीचं आमचं बिल भरा, आमच्या बिल्डिंगला रंग लावून द्या, म्हणजे इतका नीचपणा आणि इतका गलिच्छपणा आपल्या व्यवस्थेनं निर्माण केला आहे. आणि आपल्याला याच्यामध्ये कुणाला लाजही वाटत नाही की आपण हे सगळं आपल्या हातानं, जो आपला अधिकार आहे मतदानाचा, तो आपण फुटकळ पैशांसाठी गहाण टाकतो. आणि त्याच्यातून मग आता नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, म्हणजे आमच्या आटपाडीसारख्या दुष्काळी भागामध्ये 5-5 हजार रुपये रेट एका मताचा. ते बोंबलाला त्या नगरपालिकेचं उत्पन्न काय आणि त्यामध्ये जे निवडून जातील ते खातील काय. पण मला नंतर असं सांगितलं की अरे आटपाडीचं काय घेऊन बसला, त्र्यंबकेश्वरमध्ये 25,000 आणि 35,000 रुपये एका मताचा भाव झाला.
आणि त्याच्यामध्ये तर एक दिव्य प्रकार असा झाला की एकानं चांदीची नाणी दिली होती मतांसाठी आणि ते देऊनसुद्धा पडला. मग तो भांडायला गेला की माझी ती नाणी परत द्या. तर सगळ्यांनी त्याला हाकलून दिलं की आम्ही दिलो होतो, तुझ्या घरात दिले का बघ तू म्हणून. मुद्दा हा की समाज म्हणून आपण अपेक्षा ठेवतो. म्हणजे महाराज शेजारच्या घरात जन्माला यावे, सिंघम पलीकडं व्हावा, आम्ही ढिम्म राहणार, आम्ही काही करणार नाही, आम्ही आमच्या आयुष्यामध्ये जराही काही होऊ देणार नाही आणि इतरांच्याकडनं अपेक्षा ठेवणार. तुकाराम मुंडे आगे बढो हम तुम्हारे साथ है फक्त घोषणा देऊ. प्रत्यक्षामध्ये जेव्हा आमच्या पातळीवर, स्वतःच्या पातळीवर करायची वेळ येईल तेव्हा आपण शेपूट घालू. ही आत्ताच्या आपल्या समाजाची अवस्था आहे आणि आपण समाज म्हणून या लायकीचे आहोत म्हणून असले, आता जाऊन दे मी इथं तो शब्द वापरत नाही, पण असले सगळे आपल्या बोकांडी बसलेले आहेत. तर त्यामुळं आपल्याला फक्त आगे बढू म्हणून नाही चालणार, आपल्याला त्या मार्गानं जावं लागेल. आणि त्या मार्गानं जाणं म्हणजे तुकाराम मुंडेंच्या मार्गानं, हे पुस्तक महत्त्वाचं का आहे? कारण हे काही यशाची गौरवगाथा नाही आहे. ह्या पुस्तकामध्ये पदोपदी अवहेलना, अपमान, पराभव हे कसे येतात, कसे येत गेले आणि कसं त्याच्या छाताडावर बसून अंतिम जे लक्ष गाठायचं आहे ते गाठलं, याची साक्ष हे पुस्तक देतं. आणि अनेक प्रसंग आहेत. आणि म्हणजे नियतीनं तुकाराम मुंडेंना निवडलंच होतं काहीतरी चांगलं करण्यासाठी. त्यामुळं 3 वेळा म्हणजे जीव जाता जाता वाचला. अगदी ते वयाच्या 5व्या-7व्या महिन्यामध्ये रांगत ते 12 फूट वरनं गच्चीतनं खाली पडले होते आणि निश्चित सगळ्या अंगातनं कानातनं रक्त आणि अशा अवस्थेमध्ये पहिल्यांदा जीवघेण्या त्या अपघातातनं बचावले. नंतर पोलिओच्या दुर्धर आजारातून बचावले. 3ऱ्याचा उल्लेख मगाशी शफीनं केला की त्या अतिसाराचं ते इतकं झालं होतं की म्हणजे जगेल का मरेल, पण नियतीच्या मनामध्ये होतं आणि त्यानुसार पुढं सगळं घडत गेलं. आणि UPSCसुद्धा ती काही असं नाही झालं की म्हणजे अँग्री यंग मॅन शाळे कॉलेजमध्ये ते होते, म्हणजे जसे आत्ता आहेत तसेच त्याही वेळेला होते. त्यात काही भानगड नाही. त्याच्या खुणा तिकडं दिसत आहेत की म्हणजे शाळेमध्ये वर्गात पोरांनी गोंधळ केला, आणखीन शिक्षक हातात रूळ घेऊन आले की गोंधळ करणाऱ्यांना छड्या द्यायच्या म्हणून, तर यांनी एकदम सांगितलं मी गोंधळ केला नाही, मी छडी खाणार नाही असं. म्हणजे मला तर ते डोळ्यासमोर आलं की कसं केलं असेल. तर शिक्षक भयंकर भडकले तर म्हणाले की तुम्हीच आम्हाला शिकवलं होतं ना लोकमान्य टिळकांचं, मी टरफलं खाल्ली नाही, मी उचलणार नाही, तर मग आता मला कशाला अपेक्षा ठेवता. तर त्यामुळं आणि असे बरेच प्रसंग आहेत की जेव्हा तो असा बाणेदारपणा आणि सात्विक संताप असा उफाळून आला आहे आणि त्यातनं काहीतरी भानगड झालेली आहे. पण UPSC करताना असं नाही झालं की हुशार होता म्हणून पहिल्याच अटेम्प्टला सगळं झालं मस्त. अपयश आलं, एकदा आलं, 2दा आलं, 3दा आलं. प्रिलिम पास झाली, मेन्स नाही झाली, प्रिलिम झाली, मेन्स झाली, इंटरव्ह्यू नाही झाला. आणि त्याच्यातनं जे मी समजू शकतो की काय गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याकडं असं झालं आहे की UPSC, MPSC आणि सरकारी नोकऱ्यांच्याबद्दल प्रचंड आकर्षण आपल्याकडं निर्माण झालेलं आहे. आणि महाराष्ट्रभरातली मुलं एक स्वप्न घेऊन की आपण आपल्या गरीब आईबापांचं पांग फेडायचं आणि ते फेडण्यासाठी ह्या परीक्षा हा त्याचा एक राजमार्ग आहे आणि ते आपण करायचं अशी स्वप्न घेऊन येतात. आणि जेव्हा दुर्दैवानं आपल्याकडे MPSCचा तर घोळ इतका आहे की त्या परीक्षा कधी होतात, होत नाहीत, भानगडी त्याच्यामध्ये होतात. म्हणजे ते शेवटी अंतिमतः परमेश्वर आहे म्हणून ते सगळं चाललेलं आहे, इतका गोंधळ त्याच्यामध्ये आहे. पण मग ही मुलं घरामध्ये वातावरण तर असं असतं झालेलं की हा गेला म्हणजे झाला. आणि मग जेव्हा ते होत नाही मग त्याच्यातनं दम सुटायला लागतो. एक परीक्षा, दुसरी परीक्षा, मग 3ऱ्या परीक्षेनंतर मला ते इतकं केविलवाणं चित्र वाटतं
की अशा मुलांना त्याच्यामध्ये स्वप्न कुटुंबामध्ये मित्रांमध्ये असतात रंगवलेली, सगळ्यांच्या अपेक्षा असतात, बऱ्याचदा पोरवयातली मुलं असतात, तिथं काहीतरी असं थोडं सांगितलेलं असतं कॉलर टाईट करून, आणि जेव्हा ते होत नाही मग तेव्हा इतका मोठा प्रश्न निर्माण होतो की आता पुढं आयुष्यात करायचं काय. तुम्हाला जर दुसरा पर्याय तुम्ही जर निवडलेला नसेल तर फार बिकट परिस्थिती होती. आणि हजारो मुलं आहेत आणि माझ्या माहितीमधली अशी शेकडो मुलं आहेत की ज्यांचं ती काही वाईट नव्हती, ती काही मेहनत कमी करणारी होती असं नव्हतं, त्यांच्यामध्ये जिद्द होती, चिकाटी होती, बुद्धिमत्ता होती. पण तो दिवस असतो, तो परीक्षेचा दिवस असेल, तो इंटरव्ह्यूचा दिवस असेल, जे काही तुमच्यात आहे ते त्या दिवशी नेमकं बेस्ट येत नाही, जे तुम्हाला अपेक्षित फळ आहे ते त्यामुळं तुम्हाला मिळत नाही. आणि त्या मुलांचं जे नंतर होतं ते फार त्रासदायक असतं. त्याच्यातून आपण त्या परिस्थितीला कसं आपण सामोरं जायला पाहिजे, मी म्हणेन की त्यासाठी फक्त आणि फक्त तुकाराम मुंडेंच्याकडे बघा. जर तो आपला प्लॅन आहे तो जर नाही झाला यशस्वी तर काय केलं पाहिजे याचा प्रत्येकानं विचार केला पाहिजे. परमेश्वराची नशिबाची साथ असेल, सगळं तुम्हाला अनुकूल आहे, त्या पद्धतीनंच घडलं तर होऊन जाईल. नाही झालं तर काय याचा विचार आधी केला पाहिजे. हे मी म्हणतो आहे ते कदाचित अशोकरावांना असं वाटेल की कदाचित मी तुम्हाला हतोत्साहित करतो आहे, पण मुद्दा हा आहे की आपलं ध्येय, आपली जिद्द, आपली स्वप्न ही सगळी महत्त्वाची आहेत. पण दुर्दैवानं कोणत्याही कारणामुळे, आणि कारण तो एकच दिवस असतो, त्या दिवशी काहीही होऊ शकतं.